हातकणंगले तालुक्यातील तळंदगेमधील ग्रामपंचायत प्रशासन नागरी सुविधा देण्यासाठी अपयशी ठरल्याचा आरोप करत आज काही तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारातच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी M.K. कांबळे यांनी नागरी सुविधा पुरवू असं आश्वासन दिलं असलं तरी लेखी आश्वासन मिळालं नसल्यानं तरुणांनी उपोषण सुरूच ठेवलंय। पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक कर मिळणारी ग्रामपंचायत म्हणून तळंदगे गावाची ओळख आहे। गावची लोकसंख्या 15,000च्या जवळपास आहे। त्याचबरोबर गावाला लागूनच पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुद्धा आहे। तसंच इतर व्यवसायही मोठ्या प्रमाणात केले जातात। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील कचरा उठाव केला जात नाही। तसंच नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत काही तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारातच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। ह्या मागण्या ज्या आहेत साहेब, त्या पूर्णपणे रोजच्या जीवनाशी निगडीत मागण्या आहेत आणि आमच्या ज्या समस्या आहेत, कारण गावातली जर पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, परत शाळेचा प्रश्न आणि वाढती लोकसंख्येचा मोठा प्रश्न आणि वाढती जे काही मक्तेदार आणि वाढते गुन्हेगार आहे, या प्रश्नावर देखील प्रशासन काय उपाययोजना करणार आहे हे आम्हाला BDOंच्याकडून लेखी पाहिजे आहे आणि ते लेखी मिळाल्यानंतर त्यावर जी अंमलबजावणी होईल त्यानंतर आमचं शिष्टमंडळ जे काही ठरवेल त्यावर आम्ही ठामपणे भूमिका मांडू। नागरी सुविधांसाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीही नाही। गावात 5 स्टार MIDC आहे, त्याचा फाळा किती होतो याचा लेखाजोखा पंचायतकडे नाही आहे। सदस्य उठतात, ग्रामपंचायत मध्ये दबाव टाकतात, ग्रामसेवकांना काम करू देत नाहीत, सहीच्या नमुन्याला हजर राहत नाही सदस्य। यासारखे लोकप्रतिनिधी गावांनी निवडून देऊन यांना काम करायला जमत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरात बसावं, अशी देखील आमची भूमिका आहे। आणि प्रशासनाला एकच मागणी आहे, आमच्या ज्या मुद्द्यावर त्यांनी लेखी आणि सविस्तर उल्लेख करून त्यांच्या सही शिक्क्याचं आम्हाला आश्वासन द्यावं आणि त्याची कारवाई कधी होणार आणि कशी होणार याचा खुलासा करावा। आणि आमची नागरिकांच्याकडून आणि ह्या उपोषणकर्त्यांच्याकडून एक ठोस भूमिका आहे की गावाला कायमस्वरूपी प्रशासक लागावा, एवढीच आमची मागणी आहे। लोकप्रतिनिधीची आमच्या गावाला गरज नाही आहे। 4 वर्ष आम्ही लोकप्रतिनिधींच्या खाली गाव चाललेलो आहे, कोणतीही नागरी सुविधा मिळाली नाही। 15 दिवसातून गावातून पाणी येते, तेही दूषित। घंटागाडी काही सदस्यच घेऊन जातात बाहेर आणि हप्ता तटल्यात म्हणून गाडी शोरूमला जमा करतात। ही सारखी जाणीवपूर्वक ही देखील गावासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। या प्रतिनिधींना निवडून देऊन देखील हे प्रतिनिधी असं करत असतील, या प्रतिनिधींना पंचायतमध्ये बसण्याचा अधिकार आम्ही गाव देत नाही। त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर काय कारवाई करणार याचे आम्हाला लेखी आश्वासन द्यावं। आम्ही उपोषणाचा पुढचा मार्ग आम्ही त्यानंतर ठरवू। या उपोषणात तुषार बाणदार, रोहित देवकाते, अमोल स्वामी, सुशांत येताळे, अमोल चौगुले, सागर सुतार, संदीप सोनवणे यांनी सहभाग घेतलाय। दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी M.K. कांबळे यांनी या आंदोलनाची दखल घेत नागरी सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलंय। सर्वसाधारण प्राथमिक सुविधा आणि गावातील विकास कामांचा बऱ्यापैकी उठाव असतो, परंतु काही ग्रामपंचायतीच्या काही सरपंचाविषयी ठराव असतील, उपसरपंचाविषयी ठराव असतील किंवा अन्य काही राजकीय पेच असतील किंवा काही न्यायप्रविष्ट बाबी असतील, यामुळं थोडंसं विलंब होतोय हे मी मान्यच करतोय। आणि आता जे आजचे काही उपोषण आहे ते उपोषण देखील त्या कारणासाठीच आहे। यासाठी आमची ग्रामपंचायत पूर्णपणे ज्ञात आहे की बाबा या समस्या वेळच्या वेळी सोडवल्या पाहिजेत आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचे आहेत। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं असलं तरी सुविधा पुरवण्याबाबत कोणतंही लेखी आश्वासन मिळालं नसल्याचं सांगत उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम आहेत।